आज मी बनवते चटपटीत चण्याची तिखट डाळ। त्यासाठी मी काय केले, 5 ते 6 तास चण्याची डाळ भिजत ठेवली होती। नंतर तिला चांगली धुवून चाळणीमध्ये निथळायला ठेवली। पाणी पूर्ण निथळून गेल्यानंतर तिला कोरडी करून घेतली। तुम्ही हवेवर जरी ठेवली तरी ती सुकून जाते। आता माझी डाळ रेडी आहे। एकीकडे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं। आता तिखट डाळीसाठी आपल्याला मसाला तयार करायचा। तर वाटीमध्ये मी हळद घेतली, मिरची पावडर घेतली, कश्मीरची एव्हरेजची कश्मीरी तिखी लाल मिरची पावडर घेतली। त्याचबरोबर आपलं घरातलं मीठ, चवीनुसार आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचं आहे। त्याचबरोबर काळं मीठसुद्धा त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे। त्यांनी चव खूप छान येते। पूर्ण मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे। यात माझा व्हिडिओ पॉज झाला होता म्हणून तुम्हाला दिसलं नाही, पण ठीक आहे। तुम्ही हे सगळे मसाले मिक्स करा आणि हलवून घ्या। तेल चांगलं गरम झालं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये पहिलं डाळ टाकून चेक करा। आपल्याला डाळ तळताना मीडियम गॅसवरच तळायची। स्टार्टिंगला मीडियम गॅसवर, नंतर गॅस बारीक करूनच आपल्याला डाळ तळून घ्यायची। मध्ये मध्ये त्याला हलवत राहायचं आहे। डाळ चांगली कुरकुरीत होण्यासाठी जेव्हा ती पूर्ण तरंगायला लागेल, तेलावरती तरंगायला लागेल, त्याच टायमाला आपल्याला ती डाळ तेलातून काढायची आहे। आता बघा, तुम्ही कढईत पाहू शकता की डाळ वर तरंगली आहे। अशा वेळी ही डाळ लगेच आपण भांड्यात काढून घ्यायची आणि गरम याच्यामध्येच आपण जो मसाला बनवून ठेवला आहे तो थोडा थोडा त्याच्यावरती टाकायचा आणि पूर्णपणे हलवून घ्यायचं। अशा पद्धतीने आपण बाकी सगळी डाळ तळून घेणार। जेव्हा डाळ गरम असेल त्याच टायमाला आपल्याला त्याच्यावरती मसाला टाकायचा आहे। म्हणजे गरम डाळीला मसाला चांगला चिटकून राहतो आणि जो एक्स्ट्रा मसाला असतो तो खालीच राहतो। नंतरचं अशा पद्धतीने आपण सगळी डाळ पूर्णपणे तळून घेणार आहोत। आणि पूर्णपणे मिश्रण थंड झाल्यानंतरच आपल्याला एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचे। तिखट डाळ आता तयार झालेली आहे। तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, अशीही खाऊ शकता। किचनमध्ये आलात, खायची इच्छा झाली, चमच्याभर तोंडात टाकलीत तरी होतं। खूप छान लागते। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा।